नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 41 ते ओवी 47च्या सहवासामध्ये आपण जाऊया. भगवंत अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञाचं स्वरूप समजून सांगतायत. हे स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे. याचा उपयोग आत्मबोधाच्या दृष्टीनेच होणार आहे. हे समजून घेण्याचा उद्देश आत्मबोध व्हावा एवढाच आहे. भगवंतांनी सांगितलं, जोपर्यंत अज्ञानरूपी वस्त्राने जीवाला झाकलेलं आहे, तोपर्यंत अधिभूत अधिदैवत हे माझ्यापासनं वेगळं मानलं जाईल. परंतु अज्ञान दूर झालं की त्या ठिकाणी एकत्वच आहे. ज्ञानोबा पुढे म्हणतायत, तेची अविद्येची जवनिक फिटे, तेची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. काय सुंदर प्रकारे ज्ञानोबा समजावून सांगतात. ते म्हणतात, अविद्यारूपी पडदा बाजूला सारला गेला की त्याबरोबरच अधिभूत अधिदैव ह्यांचा आणि परब्रह्मामध्ये असलेला भेदभाव, वेगळेपणा हा संपतो आणि ते परब्रह्माशी एकरूप होऊन जातात. पण पुढे ज्ञानोबारायच प्रश्न विचारतात. ते म्हणतात, असं झाल्यानंतर मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. पण मुळातच ती दोन वेगवेगळी होती का? परब्रह्मापासून मुळातच काही वेगळं आहे का? की अज्ञानाचा पडदा बाजूला होणार, भेदभाव संपणार आणि ते एकरूप होऊन जाणार, एकमेकांमध्ये समरस होऊन जाणार. असं काही घडतं का? असं घडण्यासाठी मुळात ते वेगळे होते का? हा प्रश्न ज्ञानोबा उपस्थित करतात. थोडक्यात हा वेगळेपणा वाटणं हाच भ्रम आहे, हेच अज्ञान आहे. ते कसं ते समजावून देताना ते म्हणतात, पै केशांचा गुंडाळा, वरी ठेविली स्फटिक शिळा, ते वरी पाहिली डोळा, तव भेदली गमली. अहो, केसांच्या गुंडाळ्यावरती म्हणजे जणू काही केसांचा एक छोटासा पुंजका आहे आणि त्याच्यावरती शुद्ध स्फटिकाचा जर खडा ठेवला आणि जर वरून आपण पाहायला लागलो तर तो स्फटिक असा दुभंगलेला दिसतो. परंतु पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणो जाहाले, तरी डांक देऊनी सांदिले शिळे ते काही. परंतु काही काळानंतर तो जर केसांचा पुंजका बाजूला केला तर स्फटिक हा पहिल्यासारखाच दिसायला लागतो. मग आधी जो दुभंगलेला वाटत होता ते त्याचं दुभंगलेपण कुठं गेलं? तो खरंच दुभंगला होता का? आणि नंतर तो खरंच जोडला गेला का? हे प्रश्न ज्ञानोबा जेव्हा उपस्थित करतायत त्यावेळी या प्रश्नातनच आत्मबोध काय आहे, आत्मस्वरूप काय आहे, याचा खुलासा आपल्याला व्हावा म्हणून हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत.
की मुळातच तो दुभंगला होता का? उत्तर नाही. मग ते दुभंगले पण दिसत होतं डोळ्यांना. ते कशामुळे आणि ते गेलं कुठे? म्हणूनच ते म्हणतात, नाते अखंडची आयती, परी संगे भिन्न गमली होती, ते सारिलिया मागवती, जैसी का तैसी. अहो तो स्फटिकाचा दगड, शिळा, ती जशीच्या तशी अखंडच होती. त्याचप्रमाणे आपणही अखंडित आत्मस्वरूपच आहोत. परंतु त्या केसांच्या पुंजक्याच्या संबंधामुळे, त्याच्याशी जवळीक झाल्यामुळे तो स्फटिकाचा दगड जसा दुभंगल्यासारखा वाटत होता, पण स्फटिकाला काही करावं लागलं नाही. तो केसांचा पुंजका फक्त दूर केला आणि तो जसा दूर केला त्याबरोबर त्या स्फटिकाचा अभंगपणा, म्हणजे जो मुळात कधीच भंगला नव्हता, तो पूर्ववत जसाच्या तसा दिसायला लागला. अशाच प्रकारे केवळ आणि केवळ अज्ञानरूपी वस्त्राच्या संगतीत आल्यामुळे, अज्ञानरूपी वस्त्र स्वतःवर ओढून घेतल्यामुळे हा जीव स्वतःला परब्रह्मापासनं मी वेगळा कोणतरी आहे असं समजायला लागला. आणि तिथेच तो भंग पावल्यासारखा वाटतोय, ते केवळ अज्ञानाच्या दृष्टीमुळे. ती अज्ञान दृष्टी नाहीशी व्हायचा अवकाश, मूळ स्वरूप जसच्या तसंच आहे. तेवी अहंभावो जाये, तरी ऐक्यते आधींची आहे, हेची साचे जेथ होये, तो अधियज्ञोमी. या ठिकाणी भगवंत अधियज्ञाची व्याख्या, त्याचं स्वरूप सांगतात. ते म्हणतात, अशा प्रकारे जीवाच्या ठिकाणी जो अहंकार आहे, अर्थात मी देह आहे, हाच तो अहंकार. हा अहंभावो जाये, तरी ऐक्यते आधींची आहे. हा नुसता अहंभाव जायचा अवकाश मुळातच जीव आणि ब्रह्मस्वरूप यांच्यात ऐक्यच आहे. हा ऐक्याचा अनुभव ज्या ठिकाणी येतो, किंबहुना हा ऐक्याचा जो अनुभव आहे, हेची साचे जेथ होये, तो अधियज्ञोमी. भगवंत म्हणतात, तो अधियज्ञ आहे आणि तो मीच आहे. अहंकार बाजूला होणं आणि जीवशिवाची भेट होणं, हाच तो अधियज्ञ. जीवाचं समर्पण होणं, हाच तो अधियज्ञ. भगवंत आता अर्जुनाला सांगतायत, पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज मनी धरुनी. आम्ही मनामध्ये एक हेतू धरला आणि तो हेतू एकच होता की ह्या सर्वांमधनं आत्मबोध व्हावा. आणि हा हेतू मनात धरून मी तुला कर्मच, पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मच, कर्माच्या साह्याने जे जे होणारे यज्ञ आहेत, ते सगळे यज्ञ आम्ही तुला सांगितले. पण अर्जुना, लक्षात ठेव, याचा हेतू एकच होता, आत्मप्राप्ती. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा दावी जत असे. भगवंत म्हणतात, अर्जुना, हा जो म्हणजे हा अधियज्ञ, आत्मस्वरूपाला प्राप्त होणं, हा जो अधियज्ञ आहे, हाच सकळ जीवांचा विसावा. जीवाला जिथे विश्रांती प्राप्त होऊ शकते, तो हा अधियज्ञ आहे. तिथेच फक्त विसावा मिळणार आहे, इतर कुठेही नाही. कितीही प्रयत्न केला तरी विसावा मिळणं शक्य नाही.
हाच तो विसावा आहे. आणि त्या ठिकाणी जीवाला काय प्राप्त होतो? एक ठेवा प्राप्त होतो. तो कुठला? नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. नैष्कर्म्य सुखाचा म्हणजेच काय? तर अहंकार रहित कर्म करणं. कर्मांच्या साह्याने होणारा यज्ञ भगवंतांनी दाखवलाय, पण कर्म तर करायचं, पण अहंकार विरहित. अहंकार विरहित कर्म झालं की त्या ठिकाणी नैष्कर्म्य रूपी ठेवा सापडला आणि त्याच ठिकाणी परमसुख आहे. नैष्कर्म्य कर्म म्हणजे कर्म न करणं नाही, तर अहंकार रहित कर्म करणं आणि त्या ठिकाणी सुखाचा ठेवा सापडतो. भगवंत म्हणतात, अर्जुना, हे मी तुला उघडपणे दाखवित आहे, स्पष्ट करून सांगत आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.